आता सरकार वेगवेगळ्या गोष्टींचे टॅक्सेस सतत वाढवत आहे. कन्स्ट्रक्शन मटेरियल महाग होत जातं आहे, बरोबर. कामगार पण महाग होत आहे. या सगळ्यामध्ये परवडणारी घरं देणं हे किती अवघड आहे आणि ते तुम्ही सगळं कसं मॅनेज करता? म्हणजे त्या दिशेने जायला एक सगळ्यात मोठा एक मुद्दा जो कारणीभूत ठरला तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. गव्हर्नमेंटनी किंवा मोदी सरकारने खूप सगळ्या चांगल्या संकल्पना अशा आणल्या की ज्याच्यामध्ये खूप सगळ्या जर प्रायव्हेट बिल्डर त्याच्यात काम करतोय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये, म्हणजे ज्याला PPP मॉडेल त्याला म्हणता येईल, त्याच्यामध्ये खूप सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणजे त्याला टॅक्स फ्री दिला करून प्रोजेक्ट. जो घर घेणारा माणूस आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रीचा खर्च त्यांनी 1%च ठेवला आहे आणि 1000 रुपये त्याची नोंदणी फी वगैरे असं सगळं ठेवलं आहे. सर्वसामान्यपणे बिल्डर्स जे काय प्रीमियम प्रोजेक्ट करतात त्याच्यामध्ये जो त्रास असतो तोच त्रास अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये पण आहे. मग तुमचं जे प्रोजेक्ट आहे भाग्य गार्डन सिटी हा अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये येतो, बरोबर. त्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रकल्पाचे तुम्ही काय वैशिष्ट्य सांगाल? सगळ्यात अगोदर मी हे सांगाल की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी एक असा म्हणजे प्रायव्हेट डेव्हलपर आहे की ज्यांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत PPP मॉडेलमध्ये हा प्रकल्प मंजूर करून आणला. कोविडमध्ये मी सगळ्या गोष्टींची तयारी केली होती. तो प्रकल्प मंजूर होऊन पैठणसारख्या जागेवरती 400 घरं घेऊन येत असताना मलाही खूप साऱ्या गोष्टींचे हे प्रश्न होते की ते घरं विकतील का. पण एक माझा आत्मविश्वास असा होता की त्याच्या किमती या सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडतील, या किमतीमध्ये आपल्याला घर देता येईल का, म्हणून मी त्या दिशेने बरंचसं काही काम त्याच्यात केलं आहे. तुमच्या ह्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळाल्यानंतर तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. बरोबर. त्या दृष्टीने काय प्रयत्न, तुमचं काय नियोजन आहे या शहरासाठी? आता काय झालं की मी तो प्रकल्प करत होतो तो प्रधानमंत्री आवास योजना 1 मध्ये होता. आता सरकार परत मोदीजींचं आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली ही घोषणा केली होती की भारतामध्ये 3 कोटी घरं त्यांना बांधायची होते, म्हणून प्रधानमंत्री आवास योजना 2 त्यांनी घेऊन आलेत. आणि त्याच्या अंतर्गत आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये परवडणाऱ्या घरांची जी संकल्पना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येतोय. अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये जे EWSची जी घरं होती ती फक्त 30 स्क्वेअर मीटरची असायची. पण आता प्रधानमंत्री आवास योजना 2 जे काही घेऊन आलेत त्याच्यामध्ये त्याचा कार्पेट एरिया त्यांनी 45 स्क्वेअर मीटर केला आहे. 1.5 पट मोठं केलं. हां, तर त्याच्यामुळे आपण 30 स्क्वेअर मीटरच्या जर त्याचं क्षेत्र आपल्याला दिलं होतं तर त्याच्यात आपण 1 BHKच्या वरती घर देऊ शकत नव्हतो. पण 45 स्क्वेअर मीटर केल्यामुळे आपल्याला आता 2 BHKची घरं सर्वसामान्य लोकांना देता येतील. त्याच्यातनं त्यांना 2.5 लाखाची सबसिडी मिळेल. त्याच्यामध्ये त्यांना रजिस्ट्रीसाठीचा जो खर्च आहे 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री आणि नोंदणी 1% असं लागेल. आपण त्याच्यामध्ये त्यांना परवडतील अशा किमती 2 BHK घरं छत्रपती संभाजीनगरमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये सगळ्यात एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही पैठणमध्ये जो काय प्रकल्प आणला होता प्रधानमंत्री आवास योजनेचा, त्यामध्ये अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 30 स्क्वेअर मीटरपर्यंतची घरांना परवानगी होती. पण आता प्रधानमंत्री आवास योजना 2 मध्ये ते क्षेत्र वाढून 45 स्क्वेअर मीटर केलं आहे. आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही 45 स्क्वेअर मीटरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 2 BHK घरं घेऊन येतोय, तेही प्रधानमंत्री आवास योजनेचे 2.5 लाख रुपयाच्या सबसिडीसह.